शिरोडा वेळागरच्या याच समुद्र किनाऱ्यावर जे आहेत पर्यटक जे आहेत बुडालेले होते। तब्बल 8 पर्यटक बुडालेले होते आणि यापैकी तिघांचा मृतदेह संध्याकाळी मिळालेला होता। एकाला वाचवण्यात आलेलं होतं आणि 4 जे बेपत्ता होते यापैकी एकाचा मृतदेह रात्री 12 वाजता मिळालेला आहे। तिघे जण अजून बेपत्ता आहेत। आपल्यासोबत स्थानिक आहेत। काय सांगाल मॅडम, 4 जण बेपत्ता होते, तिघे जण बेपत्ता अजून आहेत, एकाचा मृतदेह मिळाला। तिघांचा शोध कसा सुरू आहे? काल रात्री आपले तहसीलदार साहेब आलेले आणि त्यांनी रेस्क्यू वाले जे मालवणला आहेत त्यांना बोलवलेलं आहे। सकाळ 8, 7:30, 8, 8:30 पर्यंत ती लोक येणार आहेत आणि त्यांच्यासाठी रेस्क्यू सुरू करणार आहेत। कारण काल तहसीलदार, प्रांत आणि सगळे लोक, पोलीस निरीक्षक वगैरे सगळे सहभागी काय नेमकी घटना घडलेली होती? समुद्र खवळलेलाच आहे, त्यामध्ये ती लोक आंघोळ करण्यासाठी म्हणजे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेली होती। त्याच्यात अचानक मोठ्या लाटा चालू झालेल्या आहेत, त्यामुळे ती खेचली गेली आतमध्ये आणि खेचली जाऊन त्यामुळे आतमध्ये गेली लोक। ती 8 लोक जवळजवळ आतमध्ये गेली। शोध मोहीम सुरू आहे आणि रात्री 4 पैकी एकाचा मृतदेह मिळालाय, अजून 3 बेपत्ता आहेत। काय नेमकं आहे स्थिती? जास्त करून कसं आहे, इकडे पाण्याचा प्रवाह आहे ना, तो वेंगुर्ला साईडला आहे, म्हणजे आपल्या उपर म्हणतो त्याला। त्यामुळे मृतदेहांना ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर उपर लाईनीला गेली असेल, इकडून मोहीम चालू आहे त्यांची। समुद्र जो आहे खवळलेला पाहायला मिळतोय, मृतदेह कुठे मिळण्याची शक्यता आहे? जास्त करून ते वेंगुर्ला मालवण त्या लाईनीला होऊ शकतो, पण पाण्याचा प्रवाह त्या बाजूला आहे आणि खाली जर असले तर इथेच भेटेल। मॅडम, काही स्थानिक जे आहेत ते स्थानिक पण सहभागी झालेले आहेत शोध मोहिमेमध्ये। अजून किती वाजता प्रत्यक्षात मोहीम सुरू होईल? आता तहसीलदार साहेबांनी त्याला सकाळी 5 वाजता मालवणवरून ती लोक निघाले, पण मालवणवरून इथे यायला थोडासा वेळ लागेल। कदाचित आता एनी टाइम ते येऊ पण शकतात आणि नंतर शोध मोहीम सुरू होईल। निश्चितच हे सगळे जे आहेत हे सगळे स्थानिक या शोध मोहिमेमध्ये सहभागी झाले पाहायला मिळतात आणि यानंतर जी काही ठिकाणामध्ये स्थानिकांकडून शोध मोहीम हाती घेतलेली आहे आणि पोलीस प्रशासन असेल आणि महसूल यांच्या वतीने शोध मोहिमेला थोड्या दिवस सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, शिरोडा, वेळागर, सिंधुदुर्ग।